मोतीराम महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज इसातकर यांचीही कीर्तन रूपी सेवा, अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारात आलेली सेवा, सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज आजच्या अभंगामध्ये काय जे आज या जगामध्ये घडामोडी चालतात मस्त महाराजांना आजच्या अभंगात विश्लेषण केलेलं आहे। तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला काही माणूस कितीही प्रयत्नांती सत्य वागत असले तरी या लोकाला यश का येत नाही, या माणसाचं का चलत नाही, काय कारण आहे? मस्त महाराजांनी विश्लेषण केले। तर पूर्वीच्या काळातल्या लोकांची वर्तणूक कशी होती आणि आताच्या काळातल्या लोकांची वर्तणूक कशी? पूर्वीच्या काळातल्या लोकांचा आनंद कसा होता, सुख कसं होतं, वागणूक कशी होती? या काळातल्या लोकांची कशी वागणूक झाली तर त्याला सुख कसं मिळते आणि दुःख कसं मिळते? कारण काय? आज अशी काही माणसं आहेत महाराज या जगात कितीही सत्यानं वागत असतील पण आज या लोकांचा जय नाही पराजय आहे। तर काही माणसं किती वाम मार्गाने जरी जात असले, नंबर 2 धंद्याच्या धंद्यामध्ये जरी रत असले तरी या लोकांचा जय का आहे? काय कारण आहे? उगा आता 1-1.5 तास ऐकायचा प्रयत्न करा, कारण सप्त्यातलं कीर्तन आहे नाही, जास्त आपल्याला लांबवायचे नाही आणि लवकरही सोडायचं नाही, टायमात सोडायचं। विठ्ठल आता राम राज्यातला काळ बघा तुम्ही पूर्वीचा, आणि द्वापार युगातला कृष्णाचा काळ बघा पूर्वीचा। रामाच्या राज्यात आणि कृष्णाच्या राज्यात किती माणसं सुख भोगत होते, किती माणसं आनंद भोगत होते। या लोकांच्या स्वप्नातही येत नव्हतं दुःख कसं असते ते। दुःख म्हणजे काय भानगड आहे हे त्याच्या स्वप्नातही नव्हते। स्वप्ने दुःख
दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात दुःख माहित नव्हतं कसं दुःख असतंय ते. सगळे लोक रामाच्या राज्यात कृष्णाच्या राज्यात आनंदमय जीवन जगायचे झाले. घरातलं वातावरण तसंच फ्रेश. सगळी माणसं एका माणसाच्या मताप्रमाणे चालायचे. नुसते घरातली नाही तर सगळं गाव एका माणसाच्या मागं चलत होतं महाराज. आनंदमय वातावरण होतं. स्वप्नात दुःख मिळत नव्हतं. दुःख ते कैसे नये सोनासी, दुःख ते कैसे सोनासी. भोगे मोगे झाले कामारी दासी, भोगे मोगे झाला कामारी दासी. त्याचे वर्मा त्याचे वर्म तू आमापासी. सर्व काळ प्रेमाडुला सुखे राहिला शिर माझे या. गंगादेवी चरण सेवा, संत गंगादेवी चरण सेवा. मनोलिया काही नाही केला, मनोलिया काही नाही केला. दुःख ते नाही कैसे स्वप्नासी बस. स्वप्नात दुःख कसं आहे ते माहित नव्हतं. रामाच्या राज्यात सुख भोगायचे लोक, कृष्णाच्या राज्यात धरलं ते काम त्याचं होत होतं. मनामध्ये जरी त्या लोकांना आता आपलं हे काम झालं पाहिजे, कामच व्हायचं. शेतामध्ये जरी त्यानं सांगितलं आता 1 एकर मध्ये आपल्याला 10 क्विंटलचा उत्तर येतंय सोयाबीनला, 11चा व्हायचा पण 9चा कवाच याचा नाही. धरणी धरी पिके गाई ओळ्या म्हैसी, धरणी धरी पिके गाई ओळ्या म्हैसी. हा झाले रामराज काय पुणे आम्हासी, झाले रामराज काय धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैस, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैस. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोवी, राम वेळोवेळा आम्ही झाले रामराज्य काय उनिया मासी, धरणे धरले पीक गाई वळल्या म्हैसी. धरणी म्हणजे जमीन. जमिनीत जितकं पीक धरलं तितकं पीक व्हायचं. आता हे लोक महाराज बरेच शेती करतात. बरेच लोक म्हणतात इतक्या यंदा शेती आपण अशी वैतीत केली म्हणला, खूप मशागत केली म्हणला, खूप खाद घातला, खूप फवारले म्हणला. शेतात असं तण थोडे ठुलं नाही. खूपच निगा केली म्हणला यंदा सोयाबीनची. उतार 12चा तर येतेच म्हणला, कुठंच गेलं नाही बघ इतकालं सोयाबीन आहे म्हणला. 12चा उतार कुठंच गेलं नाही. 12 पोती तर होतातच म्हणला. 12 पोती घेऊन चालले आणि शेतातून 4 पोती येता वाळी रिकामीच घेऊन आले. का रामाच्या राज्यात धरणे धरले पीक म्हणलं तितकं पीक पिकत होतं. आता का पिकना म्हणे. गाई म्हशी म्हणलं तितकं दूध देत होते. 10 लिटर म्हैस म्हणलं की 10 द्यायची. 5 लिटर म्हणलं की गाय 5 लिटर दूध द्यायची. गाई म्हशी दूध द्यायच्या. आताही गाय म्हशी दूध द्यायला बरेच लोक दुधासाठी मोठा व्यवसाय केलाय महाराज लोकांना. आता म्हशी गाई शेळ्या पुष्कळ दे.
मस्त म्हैस घेतली म्हणलं आता काय येताना नाही म्हणलं आता उगं दूध इकायचंच काम आहे ना उगं आपलं मस्त टामटोम चालायचं काम आहे म्हणलं संसार. हॉटेलवर चाललंय त्या हॉटेलवाल्याला आधीच म्हणायला आता म्हैस घेतली आपण 10 लिटर दूध देते बघ तुलाच आणून द्यायचं दूध वरवा तुझ्याकडंच लावायचं आहे म्हणायले आधीच उदारी करू करू ठेवायले. रोज सकाळी जाऊन गुंड्या तुटूस तर तडा हाणू हाणू यायला झालं. म्हैस येली की जाऊन म्हणाले आता रात्री म्हैस येली बघ 2 दिवसाला दूध निभलं की तुलाच आणून द्यायचंय म्हणलं आपलं दूध पकलं की काहीच फिकीर करू नको म्हणाले. हा फुल बिल करायला घरला गेलं की बघा रुमेल दिसाय काय देतो सांगून विठाला रामाच्या राज्यात म्हणलं तितकं गाई म्हशी दूध देत होत्या. शेती म्हणलं तसं पिकत होती. माणसं सुखी होते. स्वप्नात दुःख बघत नव्हते. आता या काळात माणसं किती सुखी आहेत सांगा बरं. प्रत्येकाचा चेहरा न्याळा महाराज. इथं एवढे माणसं बसलेत ना सगळ्या लोकांचे चेहरे न्याळा. माणसं सुखी किती आहेत ते तेव्हाच कळतंय माणूस सुखी किती आणि दुःखी किती आहे चेहऱ्यावरूनच कळतंय. सुखाचं दुःखाचं ते त्याच्या चेहऱ्यावर आहे. माणूस पाहिल्याबरोबर कळतंय हा माणूस सुखी आहे का दुःखी आहे ते. आता पंढरपूरला जर आपण गेलो देवाचं दर्शन झालं काही लोकांचं नाही झालं हे कशाने ओळखावं चेहऱ्यावर ओळखू येते. देवाचं दर्शन झालेल्या माणसाचे चेहरे का नाही उघड टवटवीतच असतात. आनंद असते त्याला हौस मावत नाही. लय बोलत आहे देवाचं दर्शन झालं म्हणते देवाचं दर्शन झालं इतका आनंद येते महाराज त्याला कधी कधी बोलणं येत नाही पण बोला येते. पण ज्याचं दर्शन झालं नाही ते बी ओळखू येतात. बघ सुखरुटी माणसं असतात ते सांगू लागले हे कानपंड्यावनी होते. तशी इथं माणसं किती सुखी आहेत आणि किती दुःखी आहेत प्रत्येकाचा चेहरा न्याला. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. अहो म्हणले राजाही दुखी प्रजा दुखी जोगी दुखी जंगम दुखी संन्यासी सगळ दुखी. आता संन्यासी कशाला दुखी असावं काय फिकीर आहे त्याला. आपल्यात त्याला संन्यासी म्हणतात काही लोकांमध्ये त्याला फकीर म्हणतात. आता फकीरानं फिकीर कशाला करावं. अर्थ जरी उच्चार करायला जरी शब्द वेगळा वाटत असेल पण अर्थ गहन आहे याच्यात. माणसं म्हणतात फकीर पण त्याचा अर्थ असा आहे कुछ भी फिकीर नाही उसका नाम फकीर. कुठलाच ताण नाही त्याला म्हणायचं फकीर. आता फकीर होऊन भी जर फिकीर करीत असेल फकीर होकर फिकीर कराय कोई साला गद्दा है. संन्यासी कशाला दुःखी असावं. तोही दुःखी का दुःखी. संन्यासी असू दे पण खाची तर चिंता आहे ना. जरी झाला असे संन्यासी तरी माध्यानासी तोंडवासी. खाची तर फिकीर आहे विठ्ठल विठ्ठल. आता रामाच्या राज्यात कृष्णाच्या राज्यात महाराज एवढे लोक सुखी सांगायला तुम्ही मग आता का दुःखी आहेत काय कारण आहे. आता आम्हाला तर असं वाटायला म्हणला उग हे सगळं सोडून द्यावं त्या अयोध्येला आणि गोकुळाला जाऊ म्हणला मथुरेला कृष्णाच्या रामाच्या शिवारात जाऊन राज्य करावं म्हणला. मस्त उग म्हणलं तितकं पिकं काढा येतील गाई म्हशीची दूध घेता येतील माणसाची समाधानी मिळन आनंदात जीवन जातील. धान्य पिके दिवसे दिवसे धान्य पिके दिवसे दिवसे धान्य पिके दिवस दिवसे गाई म्हशीचे लारसे गाई म्हशीचे लारसे गाई म्हशीचे लारसे
ऐसे अधर्माचे बळ ऐसे अधर्माचे बळ पिकले बहुसे नगरे पिके दिवसे 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 गाई म्हशी चरिल्या रसे नगरे दिसती उदासे पिकले पाकांडे उदासे पिकले बहुसे पाकांडे धान्य पिके दिवस न दिवसी गाई म्हशीचे रसे गाई म्हशीचे चेविल्या रसे सेविल्या रसे नगरे दिसती उदास नगरी दिसती उदासे पिकले पाखांडे पिकले पाखंडे बहुवस काय म्हणला इकडं किती म्हशी घेतल्या तरी काय दुधाचा पत्ता नाही दिवसांदिवस म्हणला पिकही घटत राहिले माणसे समाधान नाहीत कोण्या गावात गेलं तर गाव समाधान राहिले नाही महाराज ते म्हणते तिकडं जाऊ नका हे म्हणते इकडं जाऊ नका येडे हळदी कुठं जावं विठ्ठल नगरे दिसता ती उदासे उदास होऊन गेले महाराज लोक लक्ष्मी राहिली नाही गावात घोघो राहिलं नाही रखरख झालं नकोच म्हणला आता इकडं राहिला तिकडंच जातो म्हणला महाराज तिकडंच जाऊन सगळं आपलं उदरनिर्वाह करतो म्हणला रामाच्या शिवारात आणि कृष्णाच्या शिवारात महाराज म्हणले गोकुळ अयोध्या मथुरा हेच देवाचं शिवार आहे असं समजू नका रामाचं आणि कृष्णाचं आपण जे आता ह्या गावात नांदालोत का नाही हे रामाचं शिवार आहे रामाच्या शिवारात आहेत आपण हे सगळं शिवार राम प्रभूच आहे राम इथं आलेले दंडकारण्य जे म्हणतो का नाही आपण राम प्रभूनं दंडकारण्यामध्ये वनवास भोगला हे रामायणामध्ये लोक सांगतात दंडकारण्यात राम वनवासाला गेले कोणतंही दंडकारण्य आपण जे नांदायलो ते दंडकारण्य पार कोकणपट्टीपासून खाली तेलंगणा बघा हे सगळा दंडकारण्य राम प्रभूचं शिवार आहे सगळे राम याच्यातच फिरले पंचवटीवर रामानं जे वास्तव्य केलं म्हणतो ना आपण पंचवटी पाहिली असेल सगळ्यांना कुठे हो नाशिकला त्या गावाचं नाव नाशिक आहे नाशिक का पडलं पूर्वी त्या गावाला जनस्थान नाव होतं नाशिकला काय नाव होतं जनस्थान नाशिक का नाव आलं शूर्पणखेचं लक्ष्मणानं नाक कापलं तेव्हापासून नाशिक नाव आलं बघा ते नाशिक हे रामाचं शिवार आहे आता लय लांब आहे का नाशिक इकडं पूर्वेकड उनकेश्वर म्हणून देवस्थान आहे उनकेश्वर माहूरला जर कोणी गेला तर त्याच्या बाजूला उनकेश्वर आहे तिथं बरेच लोक याच्यातले गेलेले असतील नसले तर जाऊन या तिथे एक ऋषी राहत होते त्या ऋषीचं अंग खाजत होतं ऋषीनं महाराजानं पाहिलं प्रभू रामचंद्रानं ऋषी महाराज हे असं का अंग खाजवायले म्हणजे हे काय सोंगे काय सांगावं म्हणले प्रभू रोग कोणता आला की म्हणले अंगच खाजवायले त्याच्यानं असं अंग पडले म्हणले अहो म्हणले लय सोपं आहे की काय गरम पाण्यानं स्नान कर जा म्हणले तुमचं हे रोग निघून जाईल त्वचा रोग त्या ऋषीनं विनोद केला प्रभू आम्ही काय तुमच्यासारखे नाहीत म्हणजे आम्हाला गरम पाणी कोण देईल हे ग्रस्ती होते प्रभू आणि हे अवैध ऋषी होते असं आहे का म्हणले हो भात्यातला काढला बाण मारला माळाला मारल्याबरोबर गरम
पाण्याचं कुंड तयार झालं तिथं. अरे बापू लयच गरम आहे किंवा म्हणले एवढं पाणी गरम कसं घ्या अंगा. दुसरा बाण मारला अति गार, लयच गार आहे बा म्हणले. तिसरा बाण मारला मध्यम, अति गार, अति गरम, मध्यम. आज तिन्ही कुंड तिथे आहेत. तिथल्या पाण्यामध्ये स्नान केलं की अंगावरला त्वचा रोग निघून जातो. त्या तीर्थाचं नाव आहे उनकेश्वर. ऊन पाणी आहे म्हणून त्याला उनकेश्वर म्हणतात. आता तुम्ही बघायला जा. मग आता राम प्रभू तिथं गेले तेव्हा इथूनच गेले नाशिकहून. हे रामाचं शिवार आहे. या भूमीला रामाचेच पाऊल लागलेत. विठाला विश्वामित्रानं जो यज्ञ केला तो यज्ञ सिद्धीला जात नव्हता म्हणून प्रभू रामचंद्राला आणलं. तो यज्ञ सिद्धीला नेला. त्यावेळेस रामप्रभूनं ताटिका राक्षसनीचा वध केला. ही जर जागा तुम्हाला हुडकाव असं वाटत असेल तर गंगाखेड तालुक्यात वैकुंठवाशी गुरुवर्य सोपान काका महाराजांचं गाव इसाद म्हणून आहे. त्या इसादला विश्वामित्रानं यज्ञ केलेली जागा आज बघायला. ताटिका राक्षसीन मारलेली तिथं आज खून आहे. 12 महिन्याचं भविष्य पाडव्याच्या दिवशी दिवस निघता सांगती. ताटिका राक्षसी तिथं मारली. आता राम इथं आले. याच जिल्ह्याचे परभणीमध्ये. आपण कुठे जरी गेलो तो कुठले म्हणजे काय म्हणतो परभणीचे. हे रामाचं शिवार आहे. इथं आलेत राम. दश अश्वमेधेश्वर जो यज्ञ केलता रामानं आपण रामायणात वाचू नये. गंगेच्या कडीला केला होता. गोदावरी गंगेच्या कडीला. आजही आपल्याला ठिकाणं बघायला आहे. 10 आड्या केल्या होत्या त्या यज्ञाच्या. 10 कुंड. तर तिथे एक नगरी वसली. त्या नगरीला नाव पडलं 10 आडी. काय नाव पडलं 10 आडी. पण लोकांना घोळून घोळून त्याचं धसाडी केलं. आता इथं बघायला आहे तुम्हाला परभणी तालुक्यात धसाडी. 10 अश्वमेधेश्वराचं मंदिर आहे. बघायला आहे सगळं. नुसतं कीर्तनात सांगायला ऐकू नका. तर पुरावे घेऊन तुम्ही बघायला जा. विठाला अर्जुनाचं वास्तव्य तिथं होतं काही काळ पाथरीला. अर्जुनाला नाव ज्ञानेश्वरीत पुष्कळ आलेत. भगवान परमात्म्यानं बोलत असताना गीतेमध्ये प्रेमाच्या ओघात अर्जुनाला असे 9 शब्द वापरले. अर्जुना, धनुर्धरा, पंडू कुमारा, नाही पार्था, हे अर्जुनाला नाव आले. पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे. इथं पाथरीला काही दिवस वास्तव्य केलं अर्जुनानं बराच काळ. तिथं जी नगरी वसली त्या नगरीला नाव पडलं पार्थी. अर्जुनाचं नाव पार्थ होतं म्हणून त्या नगरीला नाव पडलं पार्थी. पण लोकांना त्याला पाथरी केलं झालं. पार्थी गावाचं नाव आहे पार्थी. अर्जुनाचं ठिकाण आहे. आता अर्जुन इथं राहिले म्हणल्यावर द्वारकेचा राणा पांडवा अर्जुनाची इथं दिवाळी. अंबाजोगाई तालुक्यात धर्मापुरी म्हणून गाव आहे. विठ्ठल प्रसाद महाराज धर्मापुरीकर होऊन गेले. विद्वान माणूस. धर्मराजाचं तिथं वास्तव्य होतं. आजही तो धर्मराजाचा किल्ला तुम्हाला बघायला आहे. तिथं कृष्ण राहिले. द्रौपदीचं माहेर म्हणतो ते कन्नार आहे. आज तिथं धर्मराजाचा किल्ला सगळा बघायला आहे महाराज. तिथं पांडव तिथं राहिलेले. पांडवदारा म्हणून पलीकडे. आता कृष्ण परमात्मा त्याच्या संग फिरले त्या वनवासात. हे कृष्णाचं शिवार आहे. रामाचं शिवार कृष्णाचं शिवार हेच आहे. आज आपल्या रवळगामधून राम गेलेत. कृष्ण इथं आलेले. आता पाथरीला आले म्हणल्या दुपारच्या पर्यंत इकडे फिरा येतच असतील. विठ्ठल
आता शिवार कृष्णाचं आणि रामाचंच आहे म्हणतात महाराज. हो, आता ही जमीन हीच जमीन आहे रामाची आणि कृष्णाची. आता जमीन तीच आहे, जमिनीतली माती तीच आहे, धोंडे तेच आहेत, पाऊस पाडणारा मेघ तोच आहे, सूर्य तेच आहे, चंद्र तेच आहे, जमिनीवरलं गवत तेच आहे. पाऊस पडला की महाराज गवत उठत आहे, ऊन पडलं की वाळत आहे. गवत तेच आहे, माणसं तेच आहेत. रामाच्या राज्यात वानर होतो, कृष्णाच्या राज्यात गोपाळ झालो, गाई वळायला दही दूध चोरून आपणच खाले. या अवतारात देव विटेवर आहेत, आपण वारकरी झालो. माणसात काही फरक आहे का? माणसं तेच, जमीन तेच, शिवार तेच, दगड माती पाणी गवत तेच, सगळं तेच. रामकृष्णाचं शिवार हेच. पण त्या काळात जेवढं सुख होतं, आनंद होता, म्हणलं तसं होत होतं. आताच्या या काळात का होत नाही? कारण काय? त्याला एकच कारण आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणून गेले, का म्हणलं तसं सुहत नाही. त्याला कारण आहे, दोष झाले बळीवंत. दोष म्हणजे पाप. पुष्कळ पाप वाढलं महाराज. नेमकं पाप काय? नाही आयसी झाली नीत. नाही त्या नीती झाल्या महाराज. ज्या नीती ती एकही नीती राहिली नाही. आचार भ्रष्ट समाजून गेला महाराज. आचार करणाऱ्या लोकांना देखील आचार सोडले. ब्राह्मण तेजिती ब्रह्म कर्म. ब्राह्मण तेजिती ब्रह्म ऐसे वर्तमान मांडिले. ऐसे वर्तमान मांडिले. ऐसे वर्तमान मांडिले. ऐसे वर्तमान मांडिले. ऐका कलीचा धर्म. ऐका कलीचा धर्म. ऐका कलीचा हा धर्म. ऐका कलीचा हा धर्म. ऐका कलीचा हा धर्म. ऐका कलीचा हा धर्म. काय झालं? विठ्ठल विठ्ठल उल्लरी वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.
ब्राह्मण तेजिती ब्राह्मण तेजिती ब्रह्मकर्म ऐसे वर्तमान मांडिले. ब्राह्मण लोकांना आचार सोडून दिला महाराज. ब्राह्मणी सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ वर्ण आहे ते ब्राह्मण वर्ण आहे. आता आचार पाळायचा आणि समाजाला आचार सांगायचं काम जर असेल तर ब्राह्मणाचं आहे. पण आज बऱ्याच ब्राह्मणाचा आचार संपला. आपुलाले कर्म नाचरती धर्म. होम करायचं कोणाचं काम आहे? ब्राह्मणाचं काम आहे. आता कोणते ब्राह्मण होम करायला सांगा? कोणी याज्ञिकी शिकायले महाराज? पूर्वीच्या काळात ब्राह्मण लोक जप करायचे. आता कोण जपाला बसायला? पंडित गुरु महाराज पारडीकरानं कुंभारीला यज्ञ केला होता. आता यज्ञ राहिले नाही, होम राहिले नाही. होम हरपली हावने यज्ञयागादी काधने जपता अनुष्ठाने आचरण ऐसे अधर्माचे बळ काय? होम हरपली होम हरपली हवनी यज्ञयागादिकाधनी जप तप अनुष्ठानी आचरणी भ्रष्टली. आचार भ्रष्ट समाज झाला. कोणी होम करेना, हवन करेना, मंत्र म्हणेना. धर्म तो ना करे काय धाकी अरे डोळे काय धाकी अरे डोळे काय धाकी अरे डोळे धर्म तो ना काय धाकी अरे डोळे काय धर्म तो न कळे आणि काय झाकेले डोळे. नाही, धर्म कुळात जन्माला आणि ब्राह्मणाला धर्म कळना. धर्म सोडून दिला ब्राह्मणाने. आचार भ्रष्ट झाले. खाऊ नये ते खातात, जाऊ नये तिकडं जातात, पिऊ नये ते पेतात. मंत्रक्रिया सोडून दिली ब्राह्मणाने महाराज. आता लग्न ब्राह्मणानं लावाव का गोसायानं लावाव? गोसायानं लावाव लग्न. कोण म्हणाले? लग्न ब्राह्मणानं लावावं. आज बऱ्याच ठिकाणी गोसाईनं लग्न लावायला आहेत, जंगम लग्न लावायला. आता गोसाई लग्न लावायला झाल्या खरं सांगायचा संसार जुटल का? माणूस सहज म्हणतोय का आता गोसाई होय? लग्नाला कुठं गोसाई असते? ब्राह्मणानं लावा. ब्राह्मणानं हे कर्म सोडून दिलं. विठ्ठल लांडनिया राम नाम रामन करती दो मनोम रामन करती दो मनोम रामन करती दो
या राम राम आणि ब्राह्मण करते दोम दोम. जे कर्म करायचं ते सोडून दिलं महाराजा लोकांना. ब्राह्मण तेजी ती ब्रह्म कर्म. जन्मा माझी ब्राह्मण पण वा जन्मा माझे ब्राह्मण पण जरी झाला वेदशास्त्र संपन्न जरी झाला वेदशास्त्र संपन्न न करिता भगवत भजन न करिता भगवत भजन अचूक पतन तयासी. अचूक पतन तयासी. मो ब्राह्मण आहे पण तो जर ब्राह्मण माळ घालीत नसल, शिखा राखीत नसल, जानवं घालीत नसल, त्रिकाल संध्या करीत नसल, भगवंताची भक्ती करत नसल, काय उपयोग आहे? पतन भोगावं लागत. या लोकांनी हे कर्म सोडून दिलं. नाही आईसी झाली. कोणी करायले ब्राह्मणाचं कर्म? नाही ना. आता गुरकीड होर सोडून गेल्या मालकाला सोडावं लागते. विठाल उपाशी मरू द्याव का? एक जण भेटलं मला आळंदीत. काय करतात काय नाही म्हणलं महाराज बरं चालायले मस्त. शेंडी गिंडी होती शिका. म्हणलं देव बाप्पा आहेत काय? नाही म्हणला महाराज. मग आम्ही चांबार आहेत म्हणलं. चांबार चांगले गड्या म्हणलं वाघ मस्त. चांबार असून गंध शेंडी माळ काय करीत असता? याज्ञिकी करीत असतो म्हणलं. याज्ञिकी हो. कोणाच्या वास्तू होम हवन हे सगळं आपल्याकडेच असतंय म्हणलं. कोणाचे सत्यनारायण अभिषेक कोण? सांबार चांगले म्हणलं. आता चांबाराचा धंदा कोणता आहे? करावं माळ घालावं भजन करावं का होम करावं? आता सांबारानं लग्न लावा. ब्राह्मण असावं लग्नानं. लातूरला गेलो. पायातला बूट असाच गेला. कीर्तनला सोडला. ते उन्हाळा दिवस होता. पाय पोळ लागले. मग गेलो. महाराज म्हणे इथं बूट घ्यावं. उतरलो गाडीतून. गेलो ते एका दुकानावर. मोठं दुकान दिसलं. वरी पाटीत लावली होती त्या दुकानला प्रकाशराव कुलकर्णी खेटराचे होलसेल व्यापारी. आता कुलकर्णी म्हणल्या कोणीतरी ब्राह्मणच की. आता ब्राह्मण म्हणल्यावर तिथं एखादा ग्रंथ भांडार असावं. आपण दुकानात गेल्या म्हणावं देवबाप्पा तुमच्या दुकानात हा ग्रंथ आहे का? त्यानं आपल्या पुढे मांडावं. आपल्याला पास पडला तर आपण घ्यावं, नाही तर वापस करावं. तिथं अशी वेळ आली म्हणायची देवबाप्पा आमच्या पायाचा जोडा तुमच्या दुकानात आहे का? आता देवबाप्पा दिसल्या पायातला लांब जोडा सोडतो तर आपण जवळ जाऊन दर्शन घेतो नाही. पण तैला विचारायची वेळ आली आमच्या पायाचा जोडा तुमच्या दुकानात आहे का? माप घ्या की पायाचं. एवढी परिस्थिती. आपुलाले कर्म नाचरती धर्म नाही ऐसी झाली नीत. जरी झाला ब्राह्मण तरी जगा माझी सर्वश्रेष्ठ. ते जुटना. विठ्ठल कसे तुकाराम महाराज कधी कधी जसा जसा ओघ आला का नाही तसे तसे महाराज बोललेत ते. विठ्ठला आता इट भट्टी टाकायचा धंदा कोणाचा आहे महाराज? इट भट्ट्या कोण टाकीत आहे? इटा घडवायचं काम कोणाचं आहे? बरोबर. हॅलो कुंभार. इटा कोण घडीत आहे? कुंभार. कुंभाराची इट भट्टी असा. आता या गंगथडीने जर फिरलात का नाही अजून कुठं बी तुम्ही फिरा बऱ्याच पाटलाच्या इट भट्ट्या पडल्यात. ते न कुठे इट भट्टी टाका बघा. इट भट्ट्याचा धंदा कुंभाराचा आहे. नाही आयसी झाली नीत. करुणाचे धंदे कोणी करायले झाले. वागू नये तसं वागायले. ब्राह्मणानं असं वागू नये पण अशी वागायची वेळ आली या जगात. क्षत्रियानं जसं वागू नये पण तसे वागायले. शूद्रानं जसं वागू नये तशी वागणूक या जगामध्ये सुरू झाली. विठ्ठला
नाही ऐसी झाली नीत, हे दोष वाढले. नीत सोडून वागणं हे मोठा दोष आहे. नाही, वागू नये तसं वागणं हेच मोठं पाप आहे. विठाल आई वडील श्रेष्ठ, सर्वात दैवत श्रेष्ठ असेल तर मायन बाप आहेत महाराज. पण बऱ्याच लोकांना मायबाप नको येतात. बऱ्याच लोकांना मायचा बापाचा अनादर केला महाराज, मायबापाचा अनादर केला. महाराज म्हणले की हो, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई न माने, माँ बाप को कोई न माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान. पुत्र तो पितया पासी, पुत्र तो पितया पासी, सेवा देती सेवकाई की, सेवा देती सेवकाई की. आसना किया दाती वासा झाल्या अंगण्या, आसना किया पुत्र तो पित्यापासून सेवा घेती सेवकायसी. सुनाची आदासी सासा झाल्या अंगण्या. पहिला पगडा सासाचा का सुनायचा होता. सासू म्हणून ते घरात कारभार चालायचा महाराज. सुना भेट होत्या, मस्त घर एकाच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं, टामटुम राहायचं, समाधान मिळायचे. आता सुना चार झाल्या, सगळा सुनायचा पगडा झालाय. सहा झाल्या अंगण्या, घराचा धिंगाणा होऊन बसायला. पुत्र तो पित्यापाशी, काही काम नाही म्हणला महाराज आता आपल्या बापाला. मस्त शेतात बंगला बांधला म्हणला, 10-5 म्हशी आहेत म्हणला, आई वडील शेतात आहेत म्हणला, काही काम नाही, उगा आल्या गेल्याची चहा पाण्याची सोय करायची, म्हशीचं शेण पाणी काढायचं म्हणून काही काम नाही. अजून काय काम नाही, एवढं काम लावायलाच केलं. ऐका कलीचा धर्म, पुत्र तो सांगे पित्याशी काम. ब्राह्मण तेजिती ब्रह्मकर्म, ऐसे वर्तमान मांडिले विठाला. माय बापाची सेवा कोणी करायला तयार नाही, साधू संताची सेवा करायला कोणी तयार नाही. मला साधू संताचा अनादर होता कामा नये, हे लक्षात घ्या. साधू संताचा जर अनादर केला तर मोठा दोष लागत आहे. आज कोणी साधू संताला मानेच नाही. आता मस्त उगा देवाचं चिंतन जर इथं सांगू लागलं का नाही, किती माणसं कीर्तनात राहतात, देव देव सांगू लागल्या बघा. काय काय तर उग उद घातल्यासारखं झुलत राहते. कीर्तन झाल्या म्हणते उगा झडगं लावलं राहते ना. उगा हसणारी माणसं आणावं इथं, हसविणारी. एवढ्या पटांगणात जागा पुरती का बघा. विनोदाची कथा गोडवा